डिसेंबर 2025 ला नेवासा नगरपंचायतीत सत्तांतर झाले। माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातून पालिका जाऊन ती शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांच्या ताब्यात आली। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे डॉक्टर किरणसिंह घुले विजयी झाले। सदस्यांचे संख्याबळ मात्र गडाखांचे म्हणजेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे जास्त राहिले। नगराध्यक्ष एकाचा आणि बहुमत दुसऱ्याची ही स्थिती नेवाशात झाली। अशा परिस्थितीत नेवाशात पुढची 5 वर्षे गदारोळ असतील ही भाकीत आम्ही यापूर्वीच केले होते। झालेही तसेच। डिसेंबर पासून आता एप्रिल पर्यंत म्हणजेच गेल्या 5 महिन्यात तब्बल 5-10 वेळा नगरपंचायतीच्या कारभारात राडा झाला। विकास तर दूरच, पण शहर पहिल्यापेक्षा जास्त अशांत झाल्याच्या चर्चा झाल्या। रविवारी तर हद्दच झाली। मुख्याधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षांच्या पतीवर गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली। नगराध्यक्षांच्या पतीवर दाखल झालेला गेल्या 5 महिन्यातील हा दुसरा गंभीर गुन्हा होता। यापूर्वी नगराध्यक्षांच्या दालनाचाही बेकायदेशीर ताबा मिळवून त्यांना त्यांच्याच चेंबरमधून हकलवून देण्याचा गुन्हा या उपनगराध्यक्षांच्या पतीवर दाखल आहे। हे सगळंच धक्कादायक आहे। मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याचा गुन्हा व हा गुन्हा खोटा असल्याचा विरोधकांचा आरोप अशा दुहेरी कुरघोड्या सध्या नेवाशात सुरू झाल्या आहेत। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? नेवासा अशांत का होतोय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी निखिल फराटे हे सप्टेंबर 2025 पासून नेवासा नगरपंचायतीत कार्यरत आहेत। ते मूळचे शिरूर तालुक्यातील मांडवगड फराट्याचे आहेत। गेल्या 7 महिन्यात त्यांना नेवासा नगरपंचायतीत दमबाजी व धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते। नेवासा नगरपंचायतीत गेल्या 4 महिन्यात नगराध्यक्ष एका पक्षाचा व बहुमत विरोधी पक्षाचे असे वातावरण आहे। याच वातावरणात मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा त्यांचा आरोप आहे। उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांनी मुख्याधिकारी फराटे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची फिर्याद नगर शहरातील तोफखाना पोलिसात दाखल झाली। आपण बेकायदा कामे करण्यास नकार दिल्याने हा जीवघेणा हल्ला झाल्याचे फराटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे। विशेष म्हणजे गोळीबार झाला तेव्हा आपण पहिली गोळी हुकावली, परंतु दुसऱ्या गोळीला कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने आपण बचावलो व पळून गेलो, असं फराटे यांचं म्हणणं आहे। आरोपी संजय सुखदान यांची नेवाशात एवढी दहशत आहे की आपण घटना घडल्यावर तब्बल 6 दिवसांनी तीही नगरमध्ये फिर्याद दाखल केली, असंही फराटे यांचं म्हणणं आहे। आता ही फिर्याद काय आहे ते एकदा पाहू। मुख्याधिकारी फराटे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आरोपी संजय सुखदान याने यापूर्वीही नियमबाह्य कामे करण्याचा दबाव आपल्यावर टाकला होता। आपण वेळोवेळी तो दबाव झुगारला। एकदा याच संजय सुखदान याने आपल्यावर चप्पल उगारली होती, तेव्हाही आपण शांत राहिलो। मारहाणीचाही प्रयत्न करण्यात आला, परंतु तरीही आपण शांत राहिलो। वेळोवेळी आपल्या कार्यालयात येऊन संजय सुखदान हा आपल्याला धमक्या देत राहिला। 13 एप्रिलला सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात चर्चा सुरू असताना संजय सुखदान तेथे आला। त्याने पहिल्यांदा आपल्याला शिवीगाळ केली। तू बाहेर ये, तुझ्याकडे बघतोच, असा दम दिला। त्यानंतर आपण कार्यालयीन कामकाज आटपून नगर शहराकडे निघालो तेव्हा आपल्या कारला संजय सुखदान याने जोराची धडक दिली, तरीही मी काहीच बोललो नाही। त्यानंतर सुखदान याने नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौकात आपल्या कारला बुलेट आडवी लावली। त्यानंतर कमरेचे गावठी पिस्तूल काढून आपल्या दिशेने फायर केला। मी तो फायर चुकवला। त्यानंतर त्याने दुसरा फायर करण्याचा प्रयत्न केला, परंतु गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकला। ती संधी साधून आपण कारमधून नगरच्या दिशेने निघून आलो। या सगळ्या प्रकारामुळे मी प्रचंड मानसिक तणावात गेलो, घाबरलो। त्यामुळे तब्बल 6 दिवसांनी नगरमध्ये येऊन ही फिर्याद दाखल केली। तोफखाना पोलिसांनी ही फिर्याद दाखल करून हा गुन्हा तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग केला। त्यानंतर एकच खळबळ उडाली। आरोपी संजय सुखदान हा पत्नीच्या पदाचा गैरवापर करून मुख्याधिकाऱ्यांवर बेकायदा कामांसाठी आणि प्रभाग क्रमांक 2च्या मतदार यादीत नियमबाह्य बदलासाठी दबाव टाकत होता। नकार दिल्याने तो खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देत असे, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले। आपण या सगळ्या धमक्या न्यायालयात सांगणार असल्याचेही मुख्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। नेवासा नगरपंचायतीत याच संजय सुखदान यांच्यावर यापूर्वी जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे। नगराध्यक्ष डॉक्टर किरणसिंह घुले यांच्या दालनाचा बेकायदा ताबा घेऊन त्यांच्या दालनात मोडतोड केल्याचा सुखदान यांच्यावर आरोप होता। त्यावेळी नेवासा पोलिसांनी उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान, आम आदमी पक्षाचे नेते संजय सुखदान व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या काही नगरसेवकांवर नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्याचवेळी नगराध्यक्षांना रस्त्यावर मंडप टाकून कारभार करावा लागत होता। या बातमीचीही त्यावेळी चांगली चर्चा झाली होती। आता 3 महिन्यात हा सुखदान यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झालाय। याच घटनेची दुसरी बाजू ही आता समोर येत आहे।
मुख्याधिकाऱ्यांनी नेवासा नगरपंचायतीत लाखोंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय सुखदान यांनी यापूर्वीच केला होता. त्याच आरोपातून सुखदान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. गेल्या नेवासा पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. घटनेची खरी बाजू समोर येण्यासाठी पोलिसांना आता या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करावी लागणार आहे. नेवासा शहर अशांत करण्याचा कुणी प्रयत्न करतंय हेही तपासावे लागणार आहे. मित्रांनो, या घटनेत मुख्याधिकाऱ्यांची बाजू खरी आहे की सुखदान यांची बाजू खरी आहे? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.